नमस्कार, मी अनिल उंजाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत करून आज आपल्याला आजच्या बातमीपत्राकडे घेऊन जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यांवर यांनी नाफेडने गडिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावं या मागणीसाठी 2 महिन्यापासून पाठपुरावा सुरू होता. याची दखल न घेतल्याने प्रांत कार्यालयाजवळ बेमुदत या कडाक्याच्या थंडीत मुक्काम ठोकला. स्वाभिमानी संघटनाच्या या लढ्याला अखेर रात्री यश आलं, पण महामंडळाचे प्रतीक गानुगडे यांनी सोयाबीन खरेदी केंद्राच्या मंजुरीचं पत्र राजेंद्र गड्यांवर यांना दिलं. यावेळी बाजार समितीचे व स्वाभिमानी सहकारी किसान संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनास मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमरसिंह चव्हाण, शिवप्रसाद तेली अजित पवार गटाचे जयसिंग चव्हाण, भाजपाचे संतोष तेली, बसवराज कंकणवाडी, वंचित आघाडीचे प्रकाश कांबळे यांनी पाठिंबा दिला होता. शेतकरी राजाची सोयाबीन खरेदीमध्ये घोर फसवणूक व्यापारी मंडळी करत असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेत यात खास लक्ष घालून त्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन होत आहे. 5,328 रुपये प्रति क्विंटल येथील मार्केट यार्डातील केंद्रावर सोयाबीन खरेदीची नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी सोयाबीन नोंद असलेला सातबारा उतारा, आधार कार्ड, पासबुक व मोबाईल एप दर्जाचं सोयाबीन सोबत आणावं असं आवाहन बाजार समितीचे अध्यक्ष भावकू गुरव यांनी केलं आहे. PM श्री उर्दू विद्यामंदिर चंदगड शाळेची जिल्ह्याला धडक. अध्यक्ष चषक तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत PM श्री उर्दू विद्यामंदिर चंदगड शाळेची गरुड झेप. फरहाद फैयाज फनीबंद या विद्यार्थिनी 50 मीटर धावणे लहान गट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून शाळेचं नाव तालुक्यात चमकवत तो जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली. अली इजाज इंचनाळकर मोठा गट 100 व 400 मीटर धावणे स्पर्धांमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून शाळेचं नाव तालुक्यात चमकवत तो जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाली. तसेच मोठा गट मुली व खो खो व मोठा गट मुले खो खो व कबड्डी स्पर्धा या स्पर्धांमध्ये विद्यार्थिनींनीही तालुकास्तरीय स्पर्धेत चांगलीच कामगिरी केली. PM श्री उर्दू विद्यामंदिर चंदगडच्या सर्व विजयी विद्यार्थ्यांचं पुढील स्पर्धेसाठी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालकांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या यशामागे नियामत मखानदार शकील नायकवाडी, आफताब शेख, सामी उल्हास नायकवाडे, मोहम्मद तगारे, रुबीना धत्तुरे, महेश बिन पटेल, शबाना पटेल, आसमा मुल्ला, उम्मे सलाम पटेल व मुख्याध्यापक यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. कागल येथील श्री शाहू उद्यान निपाणी वेस येथे मधमाशांचा हल्ला, 3 जण जखमी, एकाची प्रकृती गंभीर. कागल येथील श्री शाहू उद्यान निपाणी वेस परिसरात आज अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यात एक महिला, एक वृद्ध आणि एक युवक अशा 3घांना गंभीर दुखापत झाली. जखमींना तातडीने कागल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार निपाणी वेस परिसरात मधमाशांचे थवे अचानक सक्रिय झाले आणि त्यांनी परिसरातील नागरिकांना लक्ष्य केलं. या हल्ल्यात मनाली सौरभ पाटील, बाबूराव मारुती आवळे आणि अमोल कृष्णांत कांबळे हे 3 जखमी झाले, तर काही जखमींना कागल ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी किरकोळ दुखापत असल्यानं सोडून देण्यात आलं. परंतु अमोल कृष्णांत कांबळे यांच्यावर कागल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय मनाली सौरभ पाटील आणि बाबूराव मारुती आवळे यांना अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या 3घांपैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.